जय भीम, नमो बुद्धाय। नुसत्या कडक उपवासाने बोधी प्राप्त होत नाही। आजचा आपला विषय आहे फक्त कडक उपवास करून आपल्याला बोधी प्राप्त होत नाही। आजची आपली गोष्ट आहे भिक्खू जंबुकाची गोष्ट। जंबुक नावाचे भिक्खू होते, त्या जंबुक नावाच्या भिक्खूंची आजची आपली ही गोष्ट आहे। ह्यांच्याकरिता धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 70 म्हटलेली आहे। मासे मासे कुसग्गेन बालो भुज्जेत भोजनं नसो संखत्त धम्मानं कलंग अघ्घती सोळंसी। ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे, मूर्ख मनुष्य दर महिन्याला कुशाग्रावर मावेल इतकेच भोजन जरी घेत असेल। एखादा मनुष्य, ज्याला भगवान बुद्धांनी मूर्खच म्हटलेला आहे, असा मनुष्य जो दर महिन्याला उपवास करत असेल किंवा आपल्या पोटाला लागेल एवढाच भोजन जरी घेत असेल तरी त्याला धम्म जाणणाऱ्या मनुष्याच्या 16व्या भागा इतकीही बरोबरी करता येणार नाही। आणि तो उपवास करूनही भोजन कमी करूनही त्याला जर धम्म जाणत नसेल, तो धम्माची त्याला काही महत्त्वता नसेल, तर अशा व्यक्तीला धम्म जाणणाऱ्या मनुष्याच्या 16व्या भागा इतकीही बरोबरी करता येणार नाही। कमी जेवण केलं म्हणजे मला ज्ञान प्राप्त होणार असं होत नाही। श्रावस्ती येथील जेतवन विहारात विहरत असताना भगवान बुद्धांनी भिक्खू जंबुकाला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे। जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये जेतवन विहारामध्ये विहरत होते, राहत होते, तेव्हा त्यांनी ही गाथा भिक्खू जंबुकला उद्देशून म्हटलेली आहे। जंबुक हा श्रावस्ती येथील एका श्रेष्ठीचा मुलगा होता। जंबुक हा जो होता, श्रावस्तीमध्ये एक श्रेष्ठी राहत होता, त्या श्रेष्ठीचा मुलगा होता जंबुक। त्याच्या पूर्वजन्मातील पाप कर्मामुळे ह्या जन्मात त्याला काही विचित्र सवयी जडल्या होत्या। पूर्वजन्मी त्याने खूप सारे पाप कर्म केले होते, तर काही पाप कर्म त्याचे असे होते की ज्याच्यामुळे ह्या जन्मात त्याला काही विचित्र सवयी लागल्या होत्या। एखाद्या लहान मुलासारखा तो जमिनीवर लोळत असे। त्याच्या पाप कर्माचा फळ त्याला, आधीच्या पाप कर्माचा फळ त्याला ह्या जन्मामध्ये मिळाला, तर त्याच्यासोबत काय व्हायचं, एखादा लहान मुलगा कसा जमिनीवर लोळत असतो त्याप्रमाणे तो मोठा झाल्यावरही, मोठा असताना सुद्धा तो जमिनीवर लोळत असायचा। तर भातासारखे अन्न न खाता स्वतःचेच मलमूत्र विसर्जन अन्न म्हणून खात असे। आणि छोट्या मुलांना सुद्धा काही समजत नाही, तर ते सुद्धा कधी कधी सुसू करतात आणि ते हाताने घेतात असं आणि असं तोंडात वगैरे टाकतात, पुष्कळशे मुलं। तर हा सुद्धा जंबुक जो होता तो छोट्या मुलासारखाच जमिनीवर लोळायचा आणि अन्न खात नव्हता अजिबातही, भात भाजी काही खात नव्हता। तर तो खायचा काय, स्वतःचेच मलमूत्र खायचा, तो अन्न म्हणून खायचा। जेव्हा तो तरुणावस्थेत आला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला आजीवक नग्न साधूकडे पाठवले। आता तो मोठा झाला, वयामध्ये आला, तरुण झाला। तर तरुण झाल्यानंतर वडिलांना चिंता झाली की हा एवढा मोठा होऊन सुद्धा असा छोट्या बाळासारखा छोट्या मुलासारखा वागतो। तर तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला आजीवक नावाच्या नग्न साधूकडे पाठवलं। नग्न साधू होते, त्या नग्न साधूकडे, आजीवक नावाच्या नग्न साधूकडे त्याच्या वडिलांनी जंबुकला पाठवलं। जेव्हा त्याच्या विचित्र सवयी त्या साधूने पाहिल्या तेव्हा त्याच्या पंथातून त्यांनी त्याला घालवून दिले आणि तिथे गेला हा जंबुक। तर ह्या ज्या घाणेरड्या विचित्र सवयी होत्या, एके दिवशी त्या आजीवक नावाच्या नग्न साधूने बघितल्या। तर ह्या सवयी बघून त्याने सुद्धा काय केलं की त्याच्या पंथातून त्याला बाहेर घालवून दिले। रात्री तो मानवी मलमूत्र खात असे व दिवसा एका पायावर उभे राहून तोंड वर करून उघडे ठेवीत असे। तो काय करायचा जंबुक, रात्री मलमूत्र खायचा, आपला स्वतःचाच मलमूत्र खायचा, भोजन काही तो अजिबात करायचा नाही।
आणि दिवसभर तो एका पायावर उभे राहून तोंड उघडे ठेवत असे. एका पायावर उभा राहायचा आणि दिवसभर तोंड उघडे ठेवायचा. आणि काय करायचा, रात्री आपले काय खायचा, तो मलमूत्र खायचा. तो तोंड उघडे ठेवून लोकांना सांगत असे की मी फक्त हवेवर जगतो. एका पायावर दिवसभर उभं राहायचा आणि तोंड उघडं ठेवायचा. तर तो लोकांना सांगत असायचा की मी फक्त हवेवर जगतो, तोंडातून माझ्या हवा आतमध्ये जाते आणि मी भोजन काही करत नाही, तर मी फक्त हवा खातो आणि हवेवर मी जगतो आणि मी एका पायावर उभा राहतो, असा तो लोकांना सांगायचा. कारण 2 पायावर उभे राहिल्यास पृथ्वीला जास्त भार होईल. तो असा म्हणायचा की जर 2 पायावर उभं राहिलं तर ह्या पृथ्वीला जास्त भार होईल. तसेच मी खाली बसत नाही व कधीही झोपत नाही. आणि लोकांना सांगायचा की मी एका पायावर ह्याकरिता उभा राहतो की जर मी 2 पायावर उभा राहिलो तर ह्या पृथ्वीला जास्ती भार होणार आणि मी खाली सुद्धा कधी बसत नाही आणि मी झोपत सुद्धा नाही, कधीही झोपत नाही. अशा तऱ्हेने तो लोकांना सांगायचा. अशा तऱ्हेने तो स्वतःची हुशारकी मारीत असे. अशा तऱ्हेने तो काय करायचा, स्वतःची हुशारकी मारत असे. म्हणून लोक त्याला जंबूक असे म्हणायचे. म्हणून लोकांनी त्याचं नाव काय ठेवलं, जंबूक. जंबूकचा अर्थ काय होते, कोल्हा. जंबूकचे अर्थ काय होते, कोल्हा. बऱ्याच लोकांची त्याच्यावर श्रद्धा बसली होती. आता बऱ्याच लोकांची त्याच्यावर श्रद्धा बसली की हा फक्त हवेवर जगतो, हा साधू संत बाबा असेल. नाही, जसे आताही पुष्कळ लोक मानतातच. कुणी काही केलं तर तिथे जाऊन पूजा करायला लागतात. कुठे दगडच ठेवला राहिला तर त्या दगडाचीच पूजा करायला लागतात, नाही का. तर अशाच सारखं काही लोकांची त्याच्यावर श्रद्धा बसली होती. ते त्याच्यासाठी भोजन घेऊन येत असत आणि त्या लोकांची त्याच्यावर जंबूकवर श्रद्धा बसली होती. श्रद्धा बसल्यामुळे ते लोक त्याच्यासाठी जेवण घेऊन येत असायचे. परंतु त्यांनी दिलेले अन्न तो नाकारीत असे. आणि जे लोक भोजन त्यांच्यासाठी घेऊन यायचे तर ते लोक जे भोजन द्यायचे तो भोजन हा स्वीकार करीत नसे, तर नाकारत असे आणि म्हणायचा की मी फक्त हवेवर जगतो. आणि लोकांना सांगायचा की मी अन्न खात नाही, मी फक्त हवेवर जगतो. आणि कोणी जर खूपच आग्रह केला तर गवताच्या टोकावर मावेल एवढेच अन्न तो ग्रहण करीत असे. लोकांना तो सांगायचा की मी अन्न खात नाही, मी फक्त हवेवर जगतो. आणि कुणी खूप जास्तीच आग्रह केला की तुम्ही भोजन करा 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 तर गवत आहे, गवताच्या टोकावर मावेल एवढाच भोजन तो करीत असे त्यांचा आग्रह असायचा म्हणून. आणि त्यांना सांगायचा आता तुम्ही जा, एवढ्याच अन्नाने तुम्हाला पुण्य लाभेल. आणि त्यांना सांगायचं गवत केवढंसं राहतं, असं बारीकसा गवत आणि गवताच्या टोकवरच्या त्या टोकावर काय मावत असेल, एक भाताचं शीत मावत असेल, बरोबर, तोही नाही मावत असेल. ठीक आहे. तर त्या गवताच्या टोकावर मावेल एवढा तो अन्न खायचा. आणि त्यांना सांगायचा की आता तुम्ही जा, एवढ्याच अन्नाने तुम्हाला पुण्य लाभेल. अशा तऱ्हेने जंबूक नग्न राहून फक्त मलमूत्रावरच 55 वर्षे जगत राहिला. आणि अशा तऱ्हेने तो जंबूक नग्न राहून 55 वर्ष फक्त मलमूत्रावर जगत राहिला. अन्न लोकांकडून खायचं नाही. लोकांना सांगायचं की मी हवेवर जगतो आणि रात्री तो आपला मलमूत्र खायचा. ठीक आहे. एके दिवशी बुद्धांनी त्याच्या बोधिदृष्टीने सर्व जागावर दृष्टिक्षेप केला. एके दिवशी काय झालं, बुद्धांनी आपल्या दिव्य दृष्टीने बोधिदृष्टीने संपूर्ण जगावर दृष्टिक्षेप केला. त्यांची दृष्टी जंबुकावर पडली आणि त्यांची दृष्टी कुणावर गेली, जंबूकवर. त्यांना आढळले की जंबूक लवकरच अरहंत पद प्राप्त करू शकतो. आणि भगवान बुद्धांना असं आढळलं की जंबूक लवकरच अरहंत पद प्राप्त करू शकतो. म्हणून जंबूक जिथे राहत होता तिथे बुद्ध गेले. आणि बुद्धांनी काय केलं की हा अरहंत पद लवकर प्राप्त करू शकतो. बुद्धांना माहिती झालं तर बुद्ध जिथे जंबूक राहत होता तिथे गेले व रात्रभर मुक्कामासाठी थोडी जागा त्याला मागितली. तिथे जाऊन भगवान बुद्धांनी त्याला
म्हटलं की मला रात्रभर इथेच मुक्काम करायचा आहे आणि भगवान बुद्धांनी मुक्काम करायसाठी त्याला थोडीशी जागा मागितली. त्याच्या जवळच असलेल्या पर्वत गुहेकडे त्याने अंगुली निर्देश केला. जेव्हा जागेसाठी भगवान बुद्ध बोलले तर त्यांनी बोटाने दाखवलं की त्याच्या जवळ असलेली पर्वत गुफा होती, त्या गुहेकडे त्यांनी बोट दाखवला व बुद्धांनी त्या गुहेत रात्रभर मुक्काम केला. आणि मग बुद्धांनी त्याच गुफामध्ये रात्रभर मुक्काम केला. रात्रीच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या प्रहरी, रात्रीचे 3 प्रहर राहतात बरोबर, तर रात्रीच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या प्रहरी चतुर्महाराजिक देव इंद्र आणि महाब्रह्म बुद्धांना वंदन करण्यासाठी आडीपाडीने येऊन गेले. आणि बुद्ध त्या पर्वत गुहेमध्ये जेव्हा राहिले तर रात्रीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रहरी महाराजिक देव इंद्र आणि महाब्रह्म बुद्धांना वंदन करण्यासाठी आडीपाडीने येऊन गेले. तिन्ही वेळा ते जंगल बुद्ध तेजाने प्रकाशमान झालेले जंबुकाने बघितले. आणि जेव्हा देवतास आले तर 3ही वेळा ते संपूर्ण जंगल प्रकाशमान, बुद्ध तेजाने पूर्णतः प्रकाशमान झालेले होते. हे कुणी बघितले? जंबुकाने बघितले. सकाळी तो बुद्धाकडे गेला व त्या प्रकाशाविषयी त्याने विचारणा केली आणि त्यांनी बघितलं रात्रभर की संपूर्णपणे बुद्ध तेजाने हा जंगल प्रकाशित झालेला आहे. सकाळी उठला तो आणि बुद्धांकडे गेला व त्या प्रकाशाविषयी त्यांनी विचारणा केली आणि बुद्धांना विचारलं की हा प्रकाश कशाचा होता. त्यावर बुद्ध त्याला म्हणाले, देवलोक, इंद्र व महाब्रह्म बुद्धांना वंदन करण्यासाठी आल्यामुळे बुद्ध तेजाने हे जंगल प्रकाशमान झाले. बुद्धांनी त्यांना सांगितले की देवलोक, महाब्रह्म व इंद्र बुद्धांना वंदन करण्यासाठी आले होते रात्री आणि त्याच्यामुळे हे जंगल बुद्ध तेजाने प्रकाशमान झालेले होते. हे ऐकून जंबुक फारच प्रभावित झाला. आणि जंबुकने जेव्हा हे ऐकलं तेव्हा तो फार प्रभावित झाला व त्याने बुद्धाची स्तुती केली. आणि त्याने बुद्धाची स्तुती केली की देव, इंद्र व महाब्रह्म ज्यांना वंदन करतात ते बुद्ध खरोखरच महान आहेत. आणि अशा प्रकारे त्यांनी बुद्धाची स्तुती केली की बुद्धांना देव, इंद्र आणि महाब्रह्म वंदन करतात म्हणजे बुद्ध खरोखरच खूप महान आहेत. बुद्धांना जंबुक म्हणाला, तुम्हाला ब्रह्मा येऊन वंदन करतो. बुद्धांना तो जंबुक काय म्हणतो, तुम्हाला ब्रह्मा येऊन वंदन करतो. मात्र मी 55 वर्षे हवेवर जगलो. मात्र मी 55 वर्षे हवेवर जगलो आणि एका पायावर उभा राहिलो तरी कोणी देव, इंद्र आणि महाब्रह्म मला वंदन करायला आला नाही. यापैकी कोणीही माझ्या भेटीसाठी आले नाहीत. असा तो भगवान बुद्धांना म्हणतो. काय म्हणतो, तुम्हाला ब्रह्मा येऊन वंदन करतो. मी मात्र 55 वर्षे हवेवर जगलो आणि एका पायावर उभा राहिलो तरी मला कोणताही देव, इंद्र अथवा महाब्रह्म याच्यापैकी कोणीही माझ्या भेटीसाठी आलेले नाही. तसा तो भगवान बुद्धांना म्हणतो. त्यावर बुद्ध जंबुकाला म्हणाले, जंबुक, तू इतर लोकांना मूर्ख बनवू शकतोस, मला नव्हे. भगवान बुद्ध त्या जंबुकाला काय म्हणतात, तू बाकीच्या लोकांना मूर्ख बनवू शकतोस परंतु मला मूर्ख बनवू शकत नाही. मला माहीत आहे की 55 वर्षे तू मलमूत्र खाऊन जगला. भगवान बुद्ध त्याला सांगतात की मला माहीत आहे की तू 55 वर्षे मलमूत्र खाऊन जगलास आणि जमिनीवर झोपून दिवस तू काढलेले आहेत, पण ह्याने काही निर्वाण पद प्राप्त होऊ शकत नाही. असं केल्याने काही निर्वाण पद प्राप्त होऊ शकत नाही असे भगवान बुद्ध त्या जंबुकला सांगतात की तू एका पायावर उभा राहिला, तोंड उघडा करून, नाही का, आणि लोकांना सांगत राहिला की मी 55 वर्षे हवेवर जगत आहो, परंतु तू हवेवर जगला नाही तर तू रात्री तुझेच मलमूत्र खायचा. हे मला माहिती आहे, तू मला शिकवू नको. असा भगवान बुद्ध त्या जंबुकला म्हणतात. आणि भगवान बुद्ध सांगतात की तू लोकांना सांगत होता की मी एका पायावर उभा राहतो, मी कधी झोपत सुद्धा नाही, परंतु तू रात्री जमिनीवर झोपून आपले दिवस काढलेले आहेत, हे सगळं मला माहिती आहे. तू एवढं केल्याने सुद्धा तुला कधी निर्वाण पद प्राप्त होऊ शकत नाही. हे ऐकून जंबुकाला धडली भरली
धडकी भरली व भीतीने त्याची गाडण उडाली. त्याला वाटलं की मी मलमूत्र तर खातो, मी जमिनीवर झोपतो, परंतु हे आजपर्यंत कुणाला माहिती नसेल. पण बुद्धांना माहिती होतं, बुद्धांनी सांगितलं त्याला. तर तो घाबरला खूप जास्ती आणि लोकांना फसवून केलेल्या कृत्याबद्दल त्याला पश्चाताप झाला आणि त्याला समजू आलं की माझी चुकी काय आहे. आणि लोकांना तो पागल बनवला, त्याने लोकांना मूर्ख बनवत होता. परंतु भगवान बुद्धांना मूर्ख बनवू शकत होता का तो? नाही. भगवान बुद्ध तर आपल्या दिव्य दृष्टीने बोधी दृष्टीने सगळं बघायचे, त्यांना सगळं काही माहिती राहायचं. त्याने बुद्धासमोर गुडघे टेकले आणि त्याला त्याची चूक समजू आली. तर त्याने बुद्धांसमोर गुडघे टेकले. बुद्धांनी त्याला एक कपडाचा फडका अंगावर गुंडाळायला दिला. तो नग्न होता ना, तर बुद्धांनी त्याला एक कपड्याचा फडका अंगावर गुंडाळायला दिला. बुद्धांनी त्याला धम्म शिकवला आणि लवकरच मग तो अर्हत झाला. अशा प्रकारे मग बुद्धांनी त्याला संपूर्ण धम्म शिकवला आणि नंतर तो कठोर परिश्रम करून ध्यान साधना करून लवकरच अर्हत झाला. बुद्धांनी त्याला संघात सुद्धा सामील करून घेतले. काही वेळानंतर जंबुकाचे काही शिष्य अंग व मगध वरून आले आणि हे जे जंबुकचे काही शिष्य होते, जे मानत होते जंबुकला, तर काही दिवसानंतर काही वेळानंतर त्याचे जे शिष्य होते अंग आणि मगध वरून आले. त्यांच्या गुरु बुद्धांच्या संगतीत बघून त्यांना आश्चर्य वाटला आणि जेव्हा त्यांनी बघितलं की आमच्या गुरु बुद्धांच्या संगतीमध्ये आहे, तर त्याच्या मित्रांना, जंबुकांच्या मित्रांना खूप आश्चर्य वाटले. भंते जंबुकाने त्यांना सांगितले की मी दीक्षा ग्रहण केलेली आहे. आणि ते जंबुक आता भंतेजी झाले होते. तर त्यांनी आपल्या मित्रांना सांगितले की मी आता दीक्षा ग्रहण केलेली आहे व मी आता फक्त बुद्धांचा शिष्य आहे. मी दीक्षा ग्रहण केलेली आहे आणि मी फक्त आता बुद्धांचा शिष्य आहे. त्यावेळी बुद्धांनी जंबुकाच्या शिष्यांना सांगितले की जरी तुमच्या गुरु कडक उपवास करून, म्हणजे तो जेवणच करत नव्हता ना, बरोबर, गवतावरच्या टोकावर मावेल एवढं भोजन त्यांनी केलं आणि रात्री मलमूत्र तो खात होता, आपला भोजन काही करत नव्हता. तर भगवान बुद्ध जंबुकांच्या शिष्यांना सांगतात की जरी तुमच्या गुरु कडक उपवास करून गवताच्या अग्रावर मावेल एवढेच अन्न ग्रहण करीत असे, सांगितलं होतं मी, गवताच्या टोकावर मावेल एवढंच तो अन्न ग्रहण करीत असे, तरी ते त्याच्या आजच्या मिळवलेल्या योग्यतेच्या 16व्या हिश्श्याचीही बरोबरी करू शकत नव्हते. त्यांनी एवढं कठोर परिश्रम केलं. बरोबर, एका पायावर उभे राहणे आणि तोंड खुल्ला करून राहणे हेही कठोर परिश्रमच आहे ना. त्यांनी एवढं कठोर परिश्रम करून सुद्धा हवेवर जगला. अन्न तर तो खातच नव्हता. गवताच्या टोकावर किती अन्न मावत असेल असा तो तेवढाच ग्रहण करायचा. तर त्यांनी एवढी कठोर परिश्रमच होता तो त्याचा. एवढा कठोर कडक उपवास करून गवताच्या अग्रावर मावेल एवढेच अन्न त्यांनी ग्रहण करून सुद्धा त्यांनी जो आज मिळवलेला आहे, आज मिळवलेल्या योग्यतेच्या 16व्या हिश्श्याची बरोबरी सुद्धा करू शकत नाही, असे सांगून भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे. भगवान बुद्ध सांगतात की कितीही कडक उपवास करा, गवतावर मावेल एवढाच भोजन, गवताच्या टोकावर मावेल एवढाच भोजन जरी तुम्ही ग्रहण केलं तरी सुद्धा तुम्हाला ज्ञान प्राप्त काही होऊ शकत नाही. तर धम्म जाणणाऱ्याला काय होईल? ज्ञान प्राप्त होणार. आणि तर भगवान बुद्ध काय सांगतात ह्या गोष्टीत की नुसत्या कडक उपवासाने आपल्याला बोधी ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. त्याच्यासाठी धम्माचं ज्ञान असणे खूप गरजेचं आहे. आणि आजची आपली ही गोष्ट होती भिक्खू जंबुकाची गोष्ट. कशा प्रकारे त्यांनी 55 वर्षे आपले काढली आणि कसे ते जगले हे सगळं ह्या गोष्टीमध्ये मी सांगितलं. सर्वांना साधू साधू साधू.